तुझी संगती झाली आमची निश्चिंती, नाही दे केले ते मिळी भोगसुखाची सोहळी. आता सवंगडी प्रभूच्या संगतीमध्ये गाई घेऊन रानात निघालेले आहेत. गाई घेऊन रानात चालले तरी बरेच येऊन म्हणायचे, जास्त दूर जाऊ नका, जवळ खेळा बरं असं म्हणायचे. आणि खेळ खेळत असताना त्या गाईला चारा एवढा होता की गाई असा उंच मानेनं चारा तोडत होत्या, इतकं गवत होतं. गाई तृप्त व्हायच्या. गाई बसल्यानंतर खेळ खेळायचे. एके दिवशी खेळ खेळता खेळता गाई बसलेल्या आहेत. पोवायला गेले. पोहत पोहतच शिवनाभानी खेळू लागले. सुळांग मारायची, एकमेकाला शिवायला जायचं. अशामध्ये कंस मामा म्हणला, अरे जळासुराला पाठवा, पाण्यामध्ये त्याची शक्ती अधिक असते, मग त्याला तो हलू देणार नाही. जसं नकरानं हत्तीला पकडलं तसा हा पकडेल त्याला. जळासूर पाठवला आणि त्या जळासुरानं कंसाला पकडून, कंस मामानं पाठवलेल्या जळासुरानं कृष्ण भगवंताला पकडलं आणि खोल खाली बुडवून नेलं. सवंगडी कृष्ण कसा नाही म्हणून घाबरल्यासारखे झाले. मात्र थोड्याच वेळात भगवंतानी त्या जळासुराचा निपांत करून टाकला आणि त्याला वर घेऊन आले. कृष्ण आम्ही घाबरलो, किती वेळ बुडाला. अरे बाबा, एक राक्षस आलता म्हणले, घाबरू नका, मेलाय आता. पाण्यात वस्तू किती बुडलेली मोठी असेल सहजच माणूस घेऊन येतो, पण वर जड असते. सगळे मिळून हात लावा, वडा बाजूला ओढलं तर आवाढव्य राक्षस. एवढा मोठा राक्षस मध्ये होताना आपण पोहत होतो. घाबरू नका, माझ्या संगत आहात. उलट मी आणि बळीराम दादा गाईपाशी थांबतो. हे मेलेला काहीच करत नाही, घाबरू नका. याला जरा सोडीत गावाकडे घ्या. गावाच्या जवळ नेलं की लोक सगळे जमतील, तुम्हाला विचारतील, मुलांनो एवढा मोठा राक्षस कोणी मारलाय, असं मांडी ठपटून सांगायचं आम्हीच मारलाय म्हणायचं. आणि कृष्णन बळीरामदादा कसे दिसेना म्हणले की तुम्ही सांगायचं ती दोघंजण थरथरा कापाल, ती भिहायली, ती गाईपाशी उभा केले म्हणा. मग थोडा मोठेपणा दिले झालं की या सवंगड्याला नटू यायले, किती बरं झालं नटायले, नेता म्हणले. आणि जरा सोडीत आणला गावाकडे. लोक जमले, पोरांनी एवढं मोठा राक्षस कोणी मारलाय, मांडी ठपटून सांगायचे आम्ही मारलाय म्हणले. आता तुम्ही मारलाय. बळीरामदादा आणि कृष्ण कशी तुमच्यात आज दिसेना ती. आता ती दोघं लई भेली ती, म्हणजे काय झालंय की आज म्हणले. गाईपाशी उभा केली त्यांना, आम्ही मारलाय म्हणले. मोठी मोठी कामं करायला. मग म्हणले असं मोठं काम जरी प्रभूनं केलं तर मोठेपणा दुसऱ्याला देऊन टाकावा, असेही प्रभू कधी करायचे. एके दिवशी भगवान प्रभू चेंडू फळीचा खेळ खेळू लागले. चेंडू फळीचा खेळ खेळता खेळता मुद्दाम चेंडू जी मारला ते उंच त्या कदंबाच्या वृक्षावर जाऊन अडकला. कदंबाचा वृक्ष कालियाच्या ढोच्या शेजारी, तिकडं कोणीच जात नाही. पाखरूसुद्धा जर गेलं तर मरून पडते. गवत उगवत नाही आणि तो वृक्ष हिरवागार आहे. वृक्ष कसा हिरवा असेल, त्या विषयाच्यामुळं तरी सगळं तिथं मरतंय. पण भगवंताची लीला कशी होती, गरुडानं आपल्या आईची दास्यत्वातून सुटका करण्यासाठी स्वर्गातून अमृत आणलं होतं. त्या अमृताचा काही भाग त्या झाडावर पडलेला होता म्हणून झाड वाळत नव्हतं. पण दुसरे जनावरं गेलं तर मरायचे. गवत उगवत नाही, तिथं कोण जाईल आता. कृष्ण म्हणला मी जातो. जा बाबा, तू देवाय, तुला काय होत नाही. कृष्णानं तो चेंडू घेतला आणि मुद्दाम डोहात टाकला. डोहात मी चेंडू बुडत नसतो, पण ह्यानं बुडवायचं म्हणल्यावर काय होते. आज सुद्धा तुम्ही बघा, जगन्नाथपुरीला जर आपण गेलो, आपलं इथं ध्वजाचे चिरकुट वारा जर इकडे असला तर वारच इकडे चालत तिकडे फडकत आहे. पण जगन्नाथपुरीच्या शिखरावरचं ते ध्वज जे आहे, वारा जिकडून यायला आहे त्या वारेकर चिरकुट फडकत जाते. वारेकर ध्वज फडकत आहे. लीला असते देवाची. मग चेंडू बुडायला काय लागते. आपण जर शिजवायला लागलो तर जाळ जिथं आहे तिथलं शिजत आहे.
तिथं 7 हांडे असते, त्या जाळ बुडाला घालते ती आणि वरच्या कडेच आधी शिजते ती प्रसाद करताना. अशा लीला असतात. चिंडू बुडवला ते भगवंतानी, चिंडूचं निमित्त करून तो हात उडी टाकली, कालियापर्यंत गेले. अगोदर यशोदा म्हणत होती मी पडते, पण लोक त्या आई माता भगिनी ओढू लागल्या. सगळ्यांनी सांगितलं द्या सोडून, म्हणले. सोडल्यावर गवत उगवले तिथवरच गेली ती. पुन्हा 2 पावलं मागे सरकली, कोणी येत नाही म्हणले. आणि मग भगवंतानी बुडी मारून कालियापर्यंत गेले. कालिया झोपी गेलेला होता, त्याचं गर्वहरण करायचं होतं. कालियाच्या जवळ गेल्यावर त्याच्या बायका नागिनी पतिबनी म्हणू लागल्या, कुणाचं एवढं सुंदर बालक आलंय, हे बाळा तिकडे जाऊ नको, ती झोपली तर बरं, नाही तर काही खरं नाही तुझं. हे भेट होता काय, माझा चिंडू ह्याच्या पशीच आहे म्हणले. आणि पाय आपटीले जागा झाला. कालिया जे आला भगवंताच्या शरीराला विळके घातले, दाबू लागला. दाबू लागल्यानंतर भगवंतानी आपलं अंग फुगवायला चालू केलं. कालियाला वाटलं आपलं काय खरं नाही, म्हणजे तुकडे तुकडे होतील, नाही जर वेडे उकलले तर. कालियाने वेडे ढिल्ले केले. कृष्णाने असे सलांक मारून वर गेला. कालियानं मोठा फणा काढला, फणीवरच उभारला. पण कालियाला असे शेकडो फणे काढता येत होते. एक फणीवर दाबलं की त्याच्या शेजारी दुसरा फणा टावर दिला, त्याच्यावर चढायचा. ती दाबला की त्याच्या शेजारी तिसरा, असं शेकडो फणे काढू लागला. तेवढ्या चपलतेनं हा नाचू लागला. पण कालियाचं बळ कमी पडलं. कालियाचा फणा खाली खाली येऊ लागला. त्यांच्या बायकाला वाटलं आपले पती मरतात आता, आपण शरण जाऊ. आपण म्हणतो कुणाचं बालक आहे, बालक नाही, ते जगाचे मालक आहेत. म्हणून कालियाच्या पत्न्या नागिनी पद्मिनी शरण आल्या. तुम्ही जगाचे मालक आहात, आम्हाला चुडेदान द्या. भगवान प्रभूंनी चुडेदान दिलं. पण म्हणले हिथं राहायचं नाही, दूर त्या जंगलात जाऊन राहा. अहो तिकडं तुमचा गरुड आम्हाला जिवंत ठेवत नाही, हिथं येत नाही म्हणून आम्ही हितमध्ये आहो म्हणून. नाही म्हणले आता माझ्या पायाचे ठसे त्याच्या डोक्यावर उठलेले आहेत, माझा गरुड आता तुम्हाला पीडा करणार नाही. आणि तुम्ही सुद्धा ज्याने हे चरित्र ऐकलंय कालियाचं, त्याला पीडा करायची नाही बघा. म्हणून त्या कालिया नागाला दूर हाकलून लावलं, त्याचा गर्व घालवला. अशा प्रभूंनी गोकुळात लीला केलेल्या आहेत. एके दिवशी भगवंत गाई, वासरं आणि महाराज हे सवंगडीसह गेलेले आहेत. खेळ खेळायचे, पुन्हा सगळ्यांच्या शिजोऱ्या एकत्रित करून काला करायचे. ब्रह्मदेवाला फार वाटायला लागलं, म्हणले हे साक्षात परब्रह्मन हे भगवंत म्हणतात, हे असतील का? कधी एखाद्याला म्हणजे तुझ्या घरचं काहीतरी आण बरं, आज मला खायचंय. त्याच्या घरी काहीच नसायचं. आहे कृष्णानं आपल्या घरचं काहीतरी आणा म्हणते. अरे आपल्या घरी काय आहे रे, मी त्यांच्याच वाड्यात कामाला जाते. मग त्यांच्याच वाड्यातून ताक दिलेलं आहे बघ म्हणले. असू दे मग ताक न्यायचा. मग कशात नेतो? तोंडातच म्हणले. तोंडातच साठवून ठुलून गेला. बसला होता कृष्ण सवंगड्यात, बोलायला तर येत नाही, खुणवू लागला. कृष्ण पुढे गेला, सोडून वाटणं, त्याच्या गाळावर अशी बुक्की घातली. मनानच थोडी बाहेर आली, ती तोंडात घेतली. मग गवळी याची ताक पिरे, कोण पोरे चांगली. म्हणून ब्रह्मदेवाला वाटू लागलं हा देव असेल का. म्हणून हा काला वगैरे केला. आणि सगळे सवंगडी इकडे आहे तोपर्यंत गायी बी चोरून नेल्या, वासरही. अरे गाई बघा जावा म्हणून लेकरं लावली की ती सगळी सवंगडी बी चोरून नेली, सगळीच नेली, बळी रामदादा सहित सगळी. आता काय करावं? कृष्ण म्हणला तेवढ्या गायी, तेवढी वासरं, तेवढे गोपाळ बळीरामदादासह सगळे आपणच झाला आणि गावाकडाला. त्याच दिवशी आगासूर मारला होता. म्हणजे कंस मामानं असला राक्षस पाठवलं होतं की एवढा मोठा साप पसरलाय, त्याचं तोंड तर असे दर येऊन तर दिसायले, आणि ती सत्तरची हाताने लाल हाताने ती जीभ दिसायली. ह्याच्यात गेली सगळीच, ती लेकरं बी गेली, कृष्ण बी गेला. आणि पुन्हा तिनं जबडा बंद केला. भगवंताने उंच झाला आणि ते फाडून सगळ्याला जिवंत राखलं होतं. आणि त्याच दिवशी इकडे हे झालं होतं. मग आगासूर मारलेली बातमी
6 महिने तर कळाले बी नाही. ती ब्रह्मदेवानं लेकर नेली, त्याचा 1 दिवस होईस्तोर आपलं 6 महिने होते तर, आणि 1 रात होईस्तोर 6 महिने. मग तोवर ही बातमी कळाली नाही. आणि पुन्हा कळ सांगायला लागली, ब्रह्मदेव शरण आला, ही सगळी इकडे बी वासर आहे ते तिकडे बी आहे ती, बाबा खरंच हे ब्रह्मा आहे, चूक झाली प्रभू माझी. आणि सगळ्या गायी वासरं मुलं आणून सोडली. आणि पुन्हा ही बातमी गावात कळाली. आणि इतके दिवस तुम्ही कुठं होता बरं? मग इकडं कोण होतं? आम्ही नव्हतो म्हणले, आम्ही लांब नेता आम्हाला ते ब्रह्मदेवाने म्हणले. आणि मग इकडे ते गायी बी कृष्णच होता, वासर बी तीच होता, आणि मुलं बी तीच होता. कधी कधी गवळी यायला वाटायचं कृष्ण नंदबाबाचेच आहे, आपलेच बी असतात. मग इतके दिवस कृष्णच होता, गायी बी तीच, वासर बी तीच, आणि मुलं बी तीच. पण जशा त्यांच्या सवयी होत्या तसंच करत होता. अशा लीला केलेल्या आहेत. ब्रह्मदेवाचा गर्व घालवला, कालियाचा घालवला. एके दिवशी त्याच गावात इंद्र याग होता. इंद्राचा याग बंद करा म्हणले. मग आपण पूजा कशाची करायची? आपल्या गायी सांभाळतोय गोवर्धन, गाईला तो चारा पाणी देतो. मग गोवर्धनाचीच पूजा, इंद्राची पूजा बंद. गोवर्धनाची पूजा केली. इंद्र कोपला, पाऊस जर पाडू लागला, आता कसं कृष्णा? ही डोंगरच आपलं बचाव करेल. पर्वत कुठं असलं उचलत असते का? फार मुलांना म्हणजे चौकून झाले, कुठं तुटायला लागलाय. भगवंताने हात असा केल्याबरोबर तरी बरोबर तुटलांवर चालला. सगळेच सवंगडी गायी सगळे आत घेतले. 7 दिवस पाऊस पडत होता. ज्यांची उंची कमी असेल त्यांनी काठी लावली होती. भगवंत मध्यभागी थोडा देहुडा चरण करून करंगळीचं नख लावून उभा होते. एके दिवशी एक सहज म्हणला, कृष्णा काय हे वर देऊन पाय देऊन उभारतोच म्हणले, नुसतं नख लावले. तुझ्या काय नखावर पर्वत आहे कसेल काय म्हणले? आमच्या हातावर पर्वत आहे म्हणले. तुझ्या नखापेक्षा ही काठी लावलेलं सुद्धा आधार असेल म्हणले. पण तुझ्या काय नखाचा आधार असते काय म्हणले? घे काढून तुझं म्हणले. ती नख काढू का? काढ. नख 1 फूटभरच खाली ओढून ठेवलं त्यानं. तेवढा पर्वत किती बी आणि काट्या धरल्या, हात धरले, करा वाकू लागली. बाबा नखभर जर संगती सुटली तर डोंगरा एवढं तर पर्वत संकटच आहे रे बाबा म्हणले. नको म्हणजे ह्याची संगती सोडायची नाही. कृष्णा नाही बाबा म्हणले, आता आम्ही तुला कधीच नखभर सुद्धा दूर करणार नाही. म्हणून तुका म्हणे आता, आणि आम्ही न वजो जवळ नाही रे बाबा, आता कधीच तुझ्यापासून दूर जाणार नाहीत. तुझं नख काढू नको रे काना. आणि मग नख लावलं. महाराज 7 दिवस पाऊस पडला. सगळ्यांना तृप्त करायचं. तिथं काय लीला देवाची असेल. कुठं गोकुळ बुजून गेलं नाही. इंद्राला वाटलं गोकुळ बुजवून गेलं असेल. आता पाऊस बंद झाला. पर्वत होता तसा सगळे बाजूला सारखा म्हणले. आता नखाच्या वर मी सरकलो तर पडेल ही खाली. सगळे बाजूला सरका, गाई काढा, वासरं काढा, सगळे बाजूला काढले. आणि भगवंत नख खाली करत करत बाजूला सरकले. होता तसा पर्वत चिटकून बसला. आणि इंद्र बघायला आला तर काय सगळे सुखरूप खेळत आहेत. अरे पोरावनं तुम्ही इतके दिवस कुठं होता बरं म्हणले? इतका पाऊस पडला काय म्हणजे? आम्हाला काय इतके दिवस झाले माहीत नाही. कृष्णानं म्हणजे पर्वताखाली ठेवलं. काय लिहिल्या? इंद्र सुद्धा शरण आला. प्रभू माझी चूक झाली. इंद्राचा गर्व घालवला, ब्रह्मदेवाचा घालवला, कालियाचा घालवला. एके दिवशी भगवान प्रभू गाई घेऊन गेल्यानंतर गाई सगळ्या धावू लागलेल्या आहेत. या दिशेच्या इकडं पळतात, इकडून इकडं पळतात. कृष्ण सवंगड्याला बोलला, जनावरं का असे पळत आहेत रे म्हणले. लांडगं बी पळालतं, हारणं पळालती, काय बी पळायच लागले म्हणे. काय झाले बघा. एक जण वर चढला आणि बघितलं तर सभोवतालची 12 गावं पिटलीत. अंदाजे सरासरी सभोवताली 12 गाव असतात. मग आपण म्हणतो 12 वाड्यान 13 तीर म्हणतो का नाही, तसं 12 गावं सभोवताची पिटली ती. बाबा कृष्णा म्हणले आता गोकुळ बी जळतंय म्हणले. काय खरं नाही बाबा म्हणले. कृष्ण म्हणलं खाली उतरा.
कोणी बघू नका बरं का म्हणले, नाही तर ते पेंद्या अडकायला तसंच म्हणजे उघडसक उघडून बघाय बसाल, इथं तर काय अडकायचं कामच नाही, जळून बसाल म्हणले. कोणी उघडं सुद्धा डोळं करू नका, बघू नका, डोळे मिटवा. सगळे डोळे झाकले. भगवंतानी एक जबडा भूमीला आणि अवाढव्य असा म्हणलं एक जबडा पसरला. 12 गाव अग्नी गिळून सगळ्या गोकुळवाशांचं गाईचं रक्षण केलं. सर्वांना आनंद झाला. उघडा डोळे. कोलंगती सुद्धा नाही, एवढी एवढी कोलंगती. 1 एकराचं खोडवं पिटविलं तर त्या लेबरांनीही तोडलेल्या शिवरीला इस्तू राहतेच. पाचटी जरी जळून शांत झाली तर इस्तू बराच वेळ राहते. पण इथं कोलंगती नाही. काय कमाल असेल म्हणले. ह्या लीला प्रभूंनी एवढा अग्नी गिळून सगळ्यांना सुखरूप ठेवलं. तुकोबाराय आपले मोठ्या प्रेमानं सांगायचं भक्ताचा कसा रक्षण करतो. आणि एके दिवशी योग असा आला की तुकोबारायांची पत्नी माहेराहून आलेल्या गाईचं दूध रोज तुकोबारायांना तांब्याभर द्यायला लागल्या, प्रकृती सुधरावी म्हणून. आणि तुकोबारायांनी पांडुरंग परमात्म्याला दूध पाजवायचं ते आणि देवाने प्यायचं. भागीरथीला विचारलं, भागीरथी मी रोज दूध तुझ्या बरशी देते आणि तब्येत कशी त्यांची बरोबर होणं एवढी अजून. अगं ते सगळंच दूध देवाला पास येतं की, आणि देव पेत सगळंच पेत येतं म्हणले. म्हणले मीच बघते कसा पेत येते म्हणले. पण दूध कसलं केलं, उकळतं गरम आणि घेऊन गेली. देव म्हणला त्या तुकोबाचा भावाचा पेत होता त्याचा काय भाव आहे का पाजावं म्हणून गरम पोळकं दूध घेऊन आली. काय करावं, नाही पेवं तर तुकोबाला म्हणेल माझ्याकडून पेल नाही तुमच्याकडून कसा पेल, काय करावं म्हणले. देव थरथर करू लागले. तांब्या असा तोंडाला लावला की पोळल्यासारखं केलं असं की खरंच तिचं फोडच आला की अगो माय म्हणली घाबरले. तांब्या टिकवल्या की निघून गेल्या. पण भागीरथीनं सांगितलं होतं तुकोबारायांना आपल्या देवाला आईनं पोळविलं म्हणले. दूध पोळकं नेलं. तुकोबाराय कावायला लागले माझ्या देवाला का पोळवलं तुम्ही. अहो तुम्हीच म्हणत होतं की माझ्या देवानं 12 गाव अग्नी गिळून सगळ्याचं रक्षण केलं आणि तांब्यावर दूध लय पोळ असेल का म्हणजे एवढं मग 12 गाव अग्नी गिळला काय झालं नाही. असं नाही म्हणले, खोट्यापणानं काही केली होती देवाला हे होत असते. अगर त्या रुक्मिणीनं एकदा कृष्ण सारखा राधा राधा करते म्हणून तुमची राधा कसले एकदा घरला आणा म्हणली होती. आणि ह्यानी काय केलं सत्यभामेनं रुक्मिणीनं असंच उकळचं दूध उघड नेऊन दिलं राधेपाशी. बघू म्हणले ते देहावरच नसायची. गटा 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 पिऊन टाकलं. आणि रात्री पुन्हा पाय चुपू लागले का हे सत्यभामा म्हणा रुक्मिणी, त्यांच्या पायाला सगळं फोडच. कुठं गेलं तो एवढं उन्हाचं म्हणे सगळं पुढं जायचे म्हणे तळव्याला खालून बिनवरून. ही तुमचीच करणी आहे म्हणली. कसं आम्ही काय केलं म्हणे, आम्ही तर पाय चोपतो. त्या राधेला दूध कसलं दिलं तर म्हणले, मुद्दाम दिलं तर आम्ही ते उकडतं दूध होतं म्हणजे आम्हाला धरा येणं तर कसं तर धरून नेलं म्हणे. आणि मग तिने काय तिची आवड नसती म्हणजे कृष्ण अर्पण म्हणून पिऊन टाकलं तिने. तिच्या हृदयात माझी पावलं आहेत, त्या पावलावर पडलं आणि पायाला फोड आले. ते म्हणजे मी काय करणार, ही तुमचीच करणी आहे म्हणे. तसं प्रभूला फोड आले, तुम्ही खोट्यापणानं ते गरम दूध लावलं. आता त्यांची स्तुती करावी लागते. देव स्तुतीप्रिय आहेत. मग तुकोबाराय पुन्हा स्तुती करू लागले. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाश अशी सगळी स्तुती केली. पुरुष सूक्त गायली आणि पुन्हा फोड कुठं कमी झाला आणि थोडं ठेवलं. तसं महाराज 12 गाव अग्नी गिळून भक्ताचं रक्षण केलं. अशा लीला गोकुळात केल्या. एके दिवशी मुद्दाम कन्हैया काय केला, पहाटेच गाई घेऊन गेला. पहाटे गाई सोडल्या की सौगणे म्हणले त्याच्याचसोबत राहायचं, मग आपल्या बी सोडा. आणि भाकरी शिदुऱ्या नका नसल, शिदुऱ्या नाहीत काहीच नाही. गेले आणि जेवायची वेळ झाल्यावर म्हणले आता कसं करावं म्हणले. काना म्हणला का आपल्या गावातील काही ब्राह्मण वर्ग दूर जाऊन तो का तिकडे यज्ञ करायला आहे, त्या धुराच्या दिशेनं जा. यज्ञातून माघारी लावत नसते तिथं जेवण करा आणि माझ्या पुरतं बळीरामदादा पुरतं मागून आणा. गेले सवंगडी. तिथे गेल्यानंतर ते स्वाहा स्वाहा चालूच होतं. तिथे हे गेले. मग दुसऱ्याला म्हणले हो बाबा आम्हाला भुकालाही लागल्या तो.
आम्हाला जेवायला देता का? कोण आहात तुम्ही? कृष्णाबरोबर गाई राखणारे आहोत. अरे म्हणले ही गावात लई चोऱ्या करीत होती दही दूध लोणी म्हणून हे गुरावर लावले. म्हणले कशाला त्याचं चोरट्याला नाही दिलं तर काय होत नाही, लावा कळून म्हणे. महागारीच लावले, पोरं दिलंच नाही म्हणलं. नाही म्हणे तुम्हाला काय, चला. कृष्णा दिलं नाही केलं म्हणले, काहीच कसं करावं. कोणाकडे गेलता? ते पुरुष जिथं आहे तिथं चूक झाली म्हणले. पुरुषाचं हृदय एवढं आईच्या हृदयासारखं मऊ नसते. म्हणून वैदिनीसुद्धा गावात जर आल्या तर कुणाला मागत नाही तिथे. राम्या वाढ, सोम्या वाढ, गोविंदा वाढ म्हणत नाही. गोविंदेची माय वाढ, रामेची माय वाढ. तिला आईचं हृदय असते, तीच वाढते. आणि तुम्ही उगाच पुरुषाकडे गेला म्हणले. त्या माई जिकडे आहे तिकडे जावा. ती भाकरी करताना सुद्धा जर माझा जप करीत असल्या तरच मागा. नाही रे देत नाही ते कृष्णा उघड लावू नको. नाही तुम्ही एक वेळ जाऊन बघा, पण तिकडे जावा आणि माझा जप करीत असल्या तरच मागा. गेले सवंगडी तर प्रत्येक महिला कृष्णाचा जप करीत करीत स्वयंपाक, आणि तसं करावं. जप करीत करीतच स्वयंपाक करायलेल्या. वा वा बरं झालं म्हणजे हाय कृष्णाबद्दल प्रेम म्हणे. अहो माई, ओ माई आई, का रे बाळानो? अहो तुम्ही कृष्णाचा एवढा जप करता, कृष्णाला पहाटेपासून गाई राखून एवढी भूक लागली की काहीतरी देता का हो आम्हाला? आम्ही बी त्यांच्यासोबतच गाई राखायला आलेलो. अरे एवढी काकुल देता का? अरे तुम्ही कसं नेचाल? आम्हीच येतो तुमच्यासोबत म्हणे. आणि भरागं टोपली म्हणले. खरंच त्यांच्या आईचं हृदय जागं झालं. टोपली काढली, टोपल्यात चपात्या भरल्या, कोणी भात भरला, कोणी ती गोड काय केलेलं भरलं, कोणी ती भाजीचं चरवी भरून घेतली आणि निघाल्या बाया. एक जण म्हणले अगं ते उरलेलं झाकून तरी या. मग एक ती झाकायला मागं आली. बघा काय लीला झाली. झाकायला आली का तिला तिचा नवरा आला, स्वयंपाक झाला का बघायला. बघितलं तर आपणही गुराखे हा करून लावले, पण हो का आपले येडगड बाया हो का टुपली बरोबर चालले त्या गुराख्याच्या मागून. काय कमाल हो का ही माझी येडपड बायको म्हणजे भरायली म्हणजे भात झाकाझाकी करायली. तिच्या हाताला धरलं त्या ब्राह्मण देवाने, बसवलं खाली. तुझ्या बापानी गुराख्यांना भाकरी घालायला दिली का मला? असे ते देवबाप्पा बोलू लागले. ती म्हणले तुम्हाला भाकरी घालायला बापानं दिले. मग इकडं गुराख्याकडे कशा भाकरी चालले त्या म्हणली. अहो माझ्या बापाने तुम्हाला भाकरी घालायला दिलं मान्य आहे, पण माझ्या बापाने काय सांगितलं का कोण जर भिक्षुक तानेला भुकेला आलं कोणाला तुकडा द्यायचा नाही, फक्त नवऱ्याला तुकडं घालायचं असं सांगितलं का बापाने? दान धर्म कराच म्हणते सगळे. धर्म करा, धर्म करा, त्याने देव येईल करा. आणि आपण तर सांभाळावं लागतं. ही आपलं बघून बाकीचं करीत असते. ती येर वडील जे जे करीती तया धर्म नाव ठेवती आणि तेच येर आचरती सामान्य सकल. आपण कसं असं परमेश्वर महाराजाचं बघून काकडा करायचा, त्याचं बघून कसं आचरण करतं करायचं, तसं थोरा मोठ्याचं बघून आचरण करीत असतात. आणि तुम्ही तर वाढायचंच नाही म्हणतो. नाही नाही नाही, मी तुकडा सुद्धा जीव देणार नाही, जायचंच नाही, धर्म नाही ना काय नाही म्हणे, मी जाऊ देत नसतो म्हणे. मग म्हणे माझ्या बापानं काय जीव दिलेला नाही, माझ्या बापानं ही धंडच एवढं दिलेलं आहे तुम्हाला. ह्या काही धंड तुमच्या पशीच राहू द्या, कसं करायचं तसं करायला. आणि ह्या काही जीव मात्र चालला म्हणले चैतन्य आणि चित्त घेऊन माझे मी चालले माय म्हणले. चित्त चैतन्य चोरून नेले. बाबा बाबा पुन्हा म्हणायला मिली बायको म्हणले आता ए माझ्याकडे बघ की तूच बघ काय करायचंय ते कर. तुकडा वाढू द्यायचा नाही कोणाला, काय करायचं म्हणले. मग ती देवानं तिच्यावर कृपा केली. बघा हरिविजयात कथा निघते, ब्राह्मण स्त्रियावर अनुग्रह केला म्हणजे कृपा केली. तिला दुसरा देह दिला देवानं. तसलंच गोंड्याची लुगडी तसली इरकलची पदर ही तसलं लुगडं चोळी तसलं तिला टोपलं आणि त्या ब्राह्मण स्त्रियात मिसळली आणि प्रभूला सेवा समर्पण केली. अशा प्रभूंनी लीला केलेल्या आहेत. ब्राह्मणाचंही रक्षण केलं. कोण आसूर कंसानं तिकडं पाठवलं यज्ञकडं, त्याला आसुराला मारून टाकायचं, ब्राह्मणाचं रक्षण करायचं. अशा लीला प्रभूंनी केलेल्या आहेत. वेळ जास्त होत आहे, लोक म्हणतील ही आमचा सोड घ्यायलाच बाबा आला का काय, कवा जेवायला सुट्टी करते का काय. पण गोंदाचं चरित्र आनंद आहेत, कथा आनंद आहेत. थोडक्या वेळात आपण लवकर असणार काल्याकडे वळूया. भगवान प्रभूंनी अशा लीला केल्यानंतर आता मात्र भगवंत म्हणतात
खांदेभार पोटी भोग काय खेळायाचे सोग चला वळू गाई बैसूजी ओ एकी ठाई. मग मात्र देवाला बोलता, देवा ती मनेरी गाय तेवढी तुम्ही वळा, बाकीचे आम्ही वळू. हा देवा तू राख मनेरी येर त्या आम्ही वळू. ठीक आहे, गाय वळल्या. आता मात्र अवघ्या सोडील्या मोठा आजीचा दही काला घुमटा. घ्यारी घ्यारी दही भात आमा देतो पंढरीनाथ मुदा घेऊन या करी पेंद्या वाटीतो शिदोरी. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवंत प्रसाद देत असतात. प्रसाद म्हणजे प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते. आणि चित्त प्रसन्न होतं. देखे अखंडित प्रसन्नता अति जेत चित्ता ते रिगणी नाही समजता संसार दुःखा. असं चित्त प्रसन्न होत असतं. म्हणून भानुदास महाराज सांगतात, हा पंढरीनाथ प्रसाद आपण 7 दिवस चिंतन केलेलं असतं. मग भागवतात श्लोक आहे, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम नमामि हरि परम. अशी ताकद नामचिंतनाची असते. म्हणून आपणाला प्रसाद लाही निमित्त दिसत असेल, पण याच्यातून भगवंत प्रसाद आपणाला देतात. हा लाही का प्रतीक आहे, मटकं का प्रतीक आहे प्रसादाला, तर या ठिकाणी मटकं अपक्व असलं की मातीत मिसळते, पण भाजलेलं पुन्हा मिसळत नसते. अपक्व घट तात्काळ गळे तो मातीचा मातीस मिसळे. भाजले खापर आती काळे परतून न मिसळे मातीत. बीज भाजून केली लाही आम्हा जन्म मरण नाही. म्हणजे असं व्हा हे शिकवते. म्हणजे ह्यांच्या ज्ञानाग्नीनं भाजा, वासनेला जाळून टाका, मग जन्म मरण नाही. अशी स्थितीला पोचा हे शिकवत आहे आपणाला आपली संस्कृती. तर असो भगवंतानी सगळ्यांच्या असणाऱ्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. अगोदर म्हणले माझी शिदोरी आहे असलीच काढा, नाही तर घरला जा. पण सवंगडी म्हणतात आम्ही आता जातच नाही, हाकलून लावलं तर जाणार नाही. कुठवरही कर्म वेगळे. आमच्या आईनं शिळी भाकर दिली असेल, तुझ्या आईनं तुपातली शिदोरी असेल. कर्म वेगळे आहेत, पण तुझं दर्शनापर्यंत हे सगळं वेगळं आहे. जैसे तवची वहाळ ओहळ जाऊन पवती गंगाजळ मग होऊन टाकते केवळ गंगारूप. तैसी क्षेत्र वैसे स्त्रिया का शूद्रात्यंजा दिया जाती तवचे वेगळालिया जाऊन पवती माते. तसं आता तू आम्हाला पोचला, आम्ही तुला पोचलो. तू आमचं उच्चिष्ट खात होतं ना, आता माघारी लावतो, जातच नव्ह. मग भगवंतानी शिदोऱ्या एकत्रित केल्या. सगळ्याचा काला एका हातावर साठवला, कमळाकार बसवलं आणि तो प्रसाद प्रभूंनी सर्वांना दिला. वारकरी संप्रदायामध्ये आपण 7 दिवस प्रभूचं चिंतन करू आणि लाही दही एकत्रित करून प्रसाद घेऊ. हे प्रभू प्रसाद देत असतात आणि याच्यातून आपल्या दुःखाची हानी होत असते आणि चित्त प्रसन्न होत असतं. याच्यासाठी ही लाही दही एकत्रित करून सांगा त्याला भगवंताचं चरित्र वर्णन करायचं. कारण व्यासाने अनेक ग्रंथ केले पण समाधान नाही झालं. भागवत केलं आणि भागवतामध्ये कृष्णाचं चरित्र वर्णन केलं आणि मग समाधान. म्हणून त्याच भागवतातलं कृष्णाचं चरित्र वर्णन करून आपण सांगाता करतो. अशी ही सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूया. इंद्रसुद्धा स्वर्ग सोडून पाहायला आलते. आज ये ओस अमरावती काला पहावया येती आणि देव विसरती देह भाव आपुला. भगवंतानी तो काला वाटला पण सांगितलं देव पाण्यात मासे झालेले आहेत, आजच्या दिवस यमुनेला जायचंच नाही म्हणले. आणि मग हे हात हो पुसा टिरीला म्हणले, पुसून या हात टिरी सांगा ते. आणि पेवचं काय आपण गवळ्याची पोरं ताक पिऊ म्हणे, आजच्या दिवस जायचंच नाही म्हणे तिकडं. असो अशा पद्धतीनं भगवंतानी हा प्रसाद करून दिलेला आहे. आपणालाही भगवंताचं नाम घेतलं आहे. नाम आणि नामी याच्यात आभेद असतो, तो प्रभू प्रसाद देतात. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करूया आणि संतांचं चिंतन करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.